नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र परीक्षेसाठी सराव पेपर पाहतोय मित्रांनो. हा तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित पेपर आहे. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत. इयत्ता असणार आहे 5वी, विषय असणार आहे मित्रांनो मराठी. यासाठी तुम्हाला एकूण गुण आहेत 50. तर तुमची आता परीक्षा जवळ आली आहे, त्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत. चला तर मग सोडूया. बघा, तोंडी चाचणी आहे मित्रांनो. तोंडी चाचणीमध्ये तुम्हाला कविता दिलेली आहे, त्याच्यावर आधारित प्रश्न आहेत. बघूया पहिला प्रश्न आहे, वासरू कोठे हिंडत राहिले. तर बघा, वासरू कोठे हिंडत होते, तर वासरू रानात हिंडत होते. थकल्यावर वासराला कोणाची आठवण झाली आणि का. बघा, याचं उत्तर आहे शेवटच्या ओळीमध्ये, पळता अंधारू लागले हंबरू, माय तू लेकरू शोधू येई. हिंडून हिंडून थकल्यावर वासराला त्याच्या आईची म्हणजे कोणाची, गाईची आठवण झाली आणि का झाली, अंधार पडू लागल्यामुळे. बघा, परत तिसरा प्रश्न आहे, रान पायाखाली घालणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. तर औषधी वनस्पती शोधण्यासाठी अख्खे जंगल पायाखाली घातले. बघा, खाली चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय ओळखा. बघा मित्रांनो, गाईचे वासरू हा पर्याय बरोबर आहे. शेळीचे करडू असतं, वाघाचा छावा असतो आणि मेंढीचे कोकरू असतो. हा प्रश्न चुकीची जोडी ओळखायची होती, पण याच्यामध्ये एकही चुकीची जोडी नाही आहे. वळूया पुढच्या प्रश्नांकडे. चित्राचे निरीक्षण कर आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. स्वच्छता अभियान, यात तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या शाळेत कसा उपक्रम राबवला जातो या दृष्टीने तुम्ही प्रश्नांची उत्तरं इथं लिहायची आहेत. तुम्हाला त्यात कसे प्रश्न विचारले, तोंडी उत्तर द्यायचे मित्रांनो. तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा केव्हा राबवता, शाळेत तुम्ही कशाची स्वच्छता कराल, स्वच्छतेविषयी 2 घोषवाक्य सांग. तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही, तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्त्व कसे पटवून द्याल. नंतर ओला कचरा व सुका कचरा याची 2 उदाहरणे सांग. हे तुम्ही स्वतः द्यायचं आहे. आता बघू, लेखी चाचणी आहे मित्रांनो. इथं तुम्हाला प्रश्न 3मध्ये उतारा दिलेला आहे. उतार्यावरनं तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तर बघा, पहिला प्रश्न काय त्याच्यातला, वास्तू संग्रहालयात काय पाहून मन थक्क होते. तर बघा, त्याचं उत्तर आहे, धातूची निरनिराळ्या आकाराची नक्षीदार दिवे दीपमाळा पाहिल्या की मन थक्क होते. प्रश्न दुसरा आहे, राजा केळकर वस्तू संग्रहालय कोणत्या शहरात आहे. तर बघा, पहिल्याच्या याच्यात त्याचं उत्तर आहे मित्रांनो, कधी पुण्याला गेले तर काय आहे, तर ते वस्तू संग्रहालय कुठे असणार आहे, तर ते आहे पुण्याला. प्रश्न तिसरा बघा, राजा केळकर वस्तू संग्रहालय कोणी उभारले आहे. तर बघा, हे प्रचंड वस्तू संग्रहालय उभे केले त्या व्यक्तीचे नाव आहे दिनकर गंगाधर केळकर. चौथा प्रश्न बघा, वस्तू संग्रहालयातील कोणत्या गोष्टी पाहून भारतीय शिल्पकलेची ओळख होते. तर बघा, याचं उत्तर आहे मित्रांनो, चित्ताकर्षक मूर्ती म्हणजे काय, भारतीय शिल्पकलेची ओळख आहे. तर त्याच्यात बघा, खूप लोंगट्या, पत्ते, सप्तसूर प्रकट करणाऱ्या घंटा, वेगवेगळ्या आकाराचे व नक्षीकामाचे अडकित्ते, हे सगळं त्यामध्ये तुम्ही लिहू शकतात. मित्रांनो, काय आहे, खालील वस्तूसाठी योग्य विशेषण लिही. वस्तू आहे घंटा, तर विशेषण होईल नादमय. दुसरं आहे अडकित्ते, तर विशेषण होईल धारदार. प्रश्न चौथा बघा, प्रश्नातील दिलेल्या सूचनेप्रमाणे उत्तर लिही. तोंड या अवयवावर आधारित 2 वाक्प्रचार लिही, जसं की तोंड येणे आणि तोंड देणे. प्रश्न आहे मित्रांनो, खालील चौकटीतील विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत, त्या जोडीसाठी एक वाक्य लिही. जसं की जवळ दूर, तर याचं तुम्हाला एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे बघा, शाळा माझ्या घरापासून जवळ आहे आणि दवाखाना माझ्या घरापासून दूर आहे. तसं स्वस्त आणि महागसाठी आपल्याला लिहायचं होतं, तर आपण वाक्य असं लिहू शकतो मित्रांनो, केळी स्वस्त आहेत पण सफरचंद खूप महाग आहेत. प्रश्न क बघा, आकाशात ढग येताच मोर नाचू लागला. मोरऐवजी मुले लिही आणि हे वाक्य तसं लिहायचं. एक गुण एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो, फुकट आहे तुम्हाला. बघा, आकाशात ढग येताच मुले नाचू लागले. प्रश्न ड, शाळेचा संघ जिंकलेला पाहून संतोषचा आनंद गगनात मावेना. तर या वाक्यात समानार्थी शब्द शोध व लिही. तर बघा, शाळा म्हणजे विद्यालय आणि विजय म्हणजे संघ जिंकणे. प्रश्न 5वा आहे, खालील संवाद वाच आणि त्यास खालील प्रश्नांची उत्तरे लिही. हा संवाद काळजीपूर्वक तुम्ही वाचायचा आहे. बघा, आपण डायरेक्ट प्रश्नांकडे जाऊया. पहिला प्रश्न काय आहे, तर रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते. तर सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत
गर्दी जास्त असते. प्रश्न दुसरा बघा ख, वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते? तर वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण वाढते. प्रश्न 3, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तुम्ही काय केले पाहिजे असं तुला वाटतं? तर बघा उत्तर आहे सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे आणि दुसरं वाहतुकाच्या नियमांचे पालन केले पाहिजे. तुम्ही अगदी पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्य वाच. तुला योग्य वाटत असेल तर बरोबरची खूण करायची आणि चुकीचं वाटत असेल तर चुकीची फुली म्हणजे गुणाकाराची फुली करायची. बघा पहिलं काय आहे, एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झाला तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे योग्य आहे का मित्रांनो? नाही. त्यामुळे काय होते? ट्रॅफिक जाम होते, चुकीचं आहे. आणि गर्दीतून जाताना जोरजोरानं हॉर्न वाजवणे हे सुद्धा चुकीचं आहे. प्रश्न 6 बघा, कंसातील सूचनेप्रमाणे वाक्य योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिही. बघा लहान मुले छोटी होळी पेटवून त्याच्या भोवती फेर धरून नाचतात. तर भविष्यकालीन वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे. तर ते कसं होईल मित्रांनो? बघा लहान मुले छोटी होळी पेटवून तिच्या भोवती फेर धरून नाचतील म्हणजे भविष्यकाळ तुम्हाला करायचं आहे. ब, गटात न बसणारा शब्द ओळखून तो शब्द गटात का बसत नाही ते तुम्हाला लिहायचं आहे. बघा इमारत, वाडा, खोली, खिडकी आणि बाग. तर बाग हा शब्द बसत नाही मित्रांनो. तर कारण का? तो निसर्गाशी संबंधित ती एक मोकळी जागा आहे. प्रश्न क, खाली दिलेला परिच्छेद वाच, योग्य विरामचिन्ह घालून परिच्छेद पुन्हा लिहा. तर मी तुम्हाला योग्य विरामचिन्ह कुठं कशी दिली आहे ते तुम्ही बघून घ्यायचं आहे मित्रांनो, बरोबर? आणि तो परत जसंच तसं लिहायचं आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. प्रश्न 7 बघा, कंसातील क्रियापदे वापर आणि पुढील वाक्य पूर्ण कर. तर बघा क्रियापदं दिलेली आहेत. बघा पहिलं वाक्य काय आहे, तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. आणि दुसरं, एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकांना सावध करतात. ब, प्रश्न खालील प्रसंगानुरूप म्हण लिहा. बघा राजूजवळ 5 पेन आहेत पण परीक्षेच्या वेळी एकही पेन नीट चालत नाही. तर काय होईल? एक ना धड भाराभर चिंध्या ही म्हण तिथे लागू होते. क, प्रश्न बघा, खालील वाक्य वाच आणि त्यावर आधारित एक प्रश्न तयार कर. रस्त्याच्या कडेला बेवारस दप्तर पडलेले शकीलने पाहिले. तर प्रश्न कसा करू शकतो आपण? तर शकीलने रस्त्याच्या कडेला काय पडलेले पाहिले आणि किंवा दुसरा प्रश्न, रस्त्याच्या कडेला काय पडले होते? तुम्ही दोघी पद्धतीने लिहू शकतात. प्रश्न 8 खालील व्यक्तीकडून निसर्गातील विविध गोष्टीतून काय काय शिकाल ते लिही. तर आईकडनं आपण काय शिकतो मित्रांनो? सहनशीलता, प्रेम. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही लिहू शकता. आणि नदीकडनं काय शिकण्यासारखे मित्रांनो? तर संकटांवर मात करून पुढे जाणे हे आपण नदीकडनं शिकू शकतो. प्रश्न ब बघा, खालील शब्दामध्ये लपलेले शब्द शोधा आणि लिहा. तर अहमदनगरमध्ये नगर, गर, नग, तुम्हाला जसे शब्द सापडतील तसे तुम्ही लिहू शकतात. क बघा, खालील शब्दाचे समान अर्थाचे शब्द लिही. तर वाराचा अनिल, वायू, पवन आणि दुसरा आहे प्रजा म्हणजे जनता. प्रश्न 9 आहे मित्रांनो. बघा पुस्तक तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करणे 8-10 ओळी लिही. मी त्या दावा काय आहे, पुढील मुद्द्यावरून गोष्ट तयार कर, गोष्टीला आकर्षक शीर्षक दे आणि तात्पर्य लिही. हा पण व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. स्पष्टीकरण देत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि मोठा व्हिडिओ पाहायला कंटाळवाणा वाटतो. ही तुमची परीक्षेवर आधारित पेपर आहे मित्रांनो. याचा चांगला जास्तीत जास्त सराव करा जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच तुमच्या परीक्षेमध्ये फायदा होईल. चला तर मित्रांनो थांबूया. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.